आणि ही थेट दृश्य आपण शिर्डीमधील पाहतोय। आज राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये अधिवेशन असेल आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। शिर्डीमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेसचं आजपासून अधिवेशन आहे। छगन भुजबळ देखील येणार आहेत। आधी छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे, ते येणार नाहीत अशी चर्चा होती। मात्र त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीनंतर छगन भुजबळ देखील या अधिवेशनाला येणार आहेत। मात्र सुनेत्रा पवार देखील आपल्याला अजित पवार यांच्यासोबत दिसतायत। आज शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं हे अधिवेशन असेल, शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करतील, रणनीती आखण्यात येईल। ही लाईव्ह दृश्य आपण शिर्डीमधून पाहतोय, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आगमन झालेलं आहे। अजित पवार हे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदारांना आज मार्गदर्शन करणार आहेत। मंत्री धनंजय मुंडे देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। आजपासून शिर्डीमध्ये 2 दिवस हे अधिवेशन असेल। येणाऱ्या निवडणुका आणि एकंदरीतच सर्व नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करतील। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे आणि त्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। चेतन, तेजस, आपण पाहिलं तर शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 2 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। पुष्पक रिसॉर्ट इथे सध्या हे शिबिर जे आहे ते सुरुवात होत आहे आणि आपण जी दृश्य पाहतोय तेजस, या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो अजित पवार असतील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबत इतर नेते मंडळी जे आहेत, आमदार जे आहेत, ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आता या ठिकाणी झेंडा वंदन जे आहे ते पक्षाच्या वतीनं करण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो मोठा एक बॅनर जो आहे तो यशवंतराव चव्हाणांचा देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि आता अजित पवार यांच्या हस्ते झेंडा वंदन जे आहे ते पार पडणार आहे। आणि या संपूर्ण कार्यक्रमाला खरं तर सुरुवात जी आहे ती होणार आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रास्ताविक भाषणांनी या संपूर्ण शिबिराची सुरुवात जी आहे ती होणार आहे। तेजस, अगदी, पण चेतन, आपण पाहतोय छगन भुजबळ हे नाराज होते, त्यांना मंत्रिपद मिळालेलं नव्हतं आणि त्यानंतर ते नाराज झाले। त्यानंतर आजच्या अधिवेशनाला मात्र छगन भुजबळ येणार आहेत। तर दुसरीकडे आता सध्या चर्चेत असलेले नेते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे हे देखील ह्या अधिवेशनाला येणार आहेत। तेजस, आपण पाहिलं तर ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आहे। नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदाच छगन भुजबळ आणि अजित पवार जे आहेत ते याच शिबिराच्या मंचावर आमने सामने येणार असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते आहे। त्यासोबत मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या अधिवेशनाला देखील हजर राहणार आहेत। आणि आपण पाहिलं तर त्यांची प्रकृती जी आहे ती अस्थिर असल्या कारणाने ते शिबिराला उपस्थित राहणार नव्हते। मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीला मान देऊन खरं तर छगन भुजबळ जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहे। अगदी काही वेळातच छगन भुजबळ यांची उपस्थिती जी आहे ती या शिबिराला लागणार आहे। आणि त्याचसोबत आपण पाहिलं तर धनंजय मुंडे देखील या अधिवेशनाला हजर राहणार आहेत। तेजस, आपण पाहू शकतो की हे झेंडा वंदनाचा कार्यक्रम सध्या सुरू झालेला आहे। अगदी, झेंडा वंदनाचा कार्यक्रम आपण थेट लाईव्हच्या दृश्यातून पाहतोय। मात्र चेतन, हे सगळे नेते आता उपस्थित आहेत। मात्र अजित पवार यांच्यासमोर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय अजित पवार यांच्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती आहे। एकीकडे छगन भुजबळ यांच्यासारखा मोठा नेता हा नाराज आहे, तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे हे सध्या चर्चेत आहेत। बीड प्रकरणामुळे अनेक आव्हानांना खरं तर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना देखील समोर फेस करावं लागतंय। मात्र दुसरीकडे अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना अशा पद्धतीनं सरकार स्थापन झाल्यानंतर 2 मोठ्या नेत्यांच्या नाराजी आणि दुसरीकडे चर्चेमध्ये असलेले धनंजय मुंडे यांना कुठेतरी ह्या शिबिरामधून मार्गदर्शन करण्यात येईल किंवा मग याच्यावरती आगामी पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कशा पद्धतीनं रणनीती आखायची आहे याचं देखील मार्गदर्शन आज या शिबिरामध्ये होणार आहे। चेतन, आपण जर पाहिलं तर ह्यापूर्वी देखील अजित पवार यांनी सर्व प्रवक्ते असतील, नेते मंडळी असतील यांना त्यांची कानउघडणी केली होती आणि त्यांना वक्तव्य करण्यापासून किंवा वादात येण्यापासून दूर राहण्याचे आदेश जे आहेत ते देखील अजित पवारांनी दिले होते। आणि आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणानंतर आज शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे यामध्ये देखील
अजित पवार जे आहेत ते संपूर्ण कार्यकर्ते असतील, आमदार असतील, नेते मंडळी असतील यांना संबोधन करतील आणि कशा पद्धतीनं आता पुढे वाटचाल करायची, कारण अगदी काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊन ठेपलेल्या आहेत. आणि आपण पाहिलं तर यापूर्वीच आता सर्व राजकीय पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. भाजपचं देखील एक दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्येच पार पडलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं देखील शिबिर जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. तेजस, अगदी चेतन, भाजपचं अधिवेशन झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचं हे अधिवेशन सुरू झालेलं आहे. युतीतल्या प्रत्येक पक्षाने आता आपली संघटनात्मक बांधणी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये भाजपनं आपलं अधिवेशन करून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आजपासून 2 दिवसांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं हे अधिवेशन असेल. 2 दिवसामध्ये नेमकं पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार ह्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत. कशा पद्धतीने ह्या अधिवेशनाची रूपरेषा समोर आली आहे? तेजस, राष्ट्रगीत सुरू आहे, त्यामुळे आपण सध्या यावर काही अगदी. बोलू शकत नाही. तर ही दृश्य आपण पाहतोय शिर्डीमधून. राष्ट्रवादीचं हे शिबिर आजपासून सुरू झालेलं आहे. राष्ट्रगीत सुरू आहे आणि अगदी काही वेळापूर्वी झेंडावंदन झालं आणि आजपासून 2 दिवस हे अधिवेशन असेल. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय अधिवेशन असेल, ज्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावलेली आहे. आणि दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया समोर येते, ती पाहूयात. या शिबिरामध्ये अनेक नेते, अनेक वक्ते हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. आज आणि उद्या हे शिबिर चालेल आणि त्याच्यामधून मग पुढचा जो कार्यक्रम आहे, निवडणुकीचा कार्यक्रम आहे, त्याची जी रणनीती आहे ती रणनीती नंतर मग आम्ही बसून ठरवू.